हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तर जाऊया आता आपण किचनमध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आज मी बनवणार आहे भरली वांगी. तर भरली वांगी बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची छोटी छोटी कोवळी वांगी घ्यायची आहेत आणि त्याचे वरचे जे काटे असतात ते काढून टाकायचे आहेत आणि मधून अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. कट करताना व्यवस्थित बघून कट करायचं, कारण आतमध्ये कधी कधी कीड असण्याची शक्यता असते. कीड वगैरे असेल तर ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि अशा प्रकारे वांगी सगळी कट करून घ्यायची आहेत. वांगी कट करून लगेच पाण्यामध्ये टाकायचे आहेत, नाहीतर मग ती काळी पडतात. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल, म्हणजे काळी नाही पडत. तर आता वांगी कट करूया आणि त्याच्यानंतर आपण मसाला तयार करूया. मसाला तयार करण्यासाठी इथे मी शेंगदाणे आणि सुकं खोबरं भाजून घेतलं आहे आणि सोबत थोडेसे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. तर इथे मी लाल मिरची पावडर घातली आहे 1 चमचा. त्याच्यानंतर थोडीशी हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण याच्यामध्ये घालूया 1 कांदा बारीक चिरून आणि थोडीशी ओली कोथिंबीर. कांदा जर तुम्ही नाही घातला तरी चालेल. थोडीशी ओली कोथिंबीर आणि कांदा इथे मी घालते आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त सुक्कं वाटत असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल किंवा नाही वापरलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जी वांगी कट करून पाण्यामध्ये ठेवली आहे तर ती पाण्यामधून काढून एक वांगं त्याच्यामधलं व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो मसाला आपण तयार केला आहे तो व्यवस्थित भरायचा आहे. गच्च असा भरून घ्यायचा आहे, म्हणजे तो शिजवताना बाहेर नाही निघणार, वांग्यामध्ये तसाच राहील. तर अशा प्रकारे व्यवस्थित वांग्यामध्ये मसाला, सगळ्या वांग्यांमध्ये आपण अशाच प्रकारे मसाला भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण भाजी बनवायला घेऊया. एका कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं आहे. त्याच्यामध्ये आता आपण जी मसाला भरलेली वांगी आहेत ती अशा प्रकारे ठेवायची आहेत आणि झाकण ठेवून 1-2 सेकंदासाठी वाफवून घ्यायची आहेत. तर आता मी झाकण काढून बघते, तर वांगी जराशी मी परतवून घेते. अशाच प्रकारे ठेवली तर शिजणार नाही आहेत. तर जो उरलेला मसाला आहे, थोडासा मसाला उरला आहे, तर तो पण मी याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि वांगी शिजतील एवढं आपल्याला पाणी घालून ही वांगी चांगली झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहेत. तर ती मी मसाला घालून घेतला आहे, उरलेला होता तो, आणि आता थोडंसं पाणी घालून घेते आणि हे व्यवस्थित आपण आता झाकण ठेवून शिजवून घेऊया. तर बघा भाजीला उकळी आलेली आहेत, अजून वांगी शिजली नाही आहेत. तर मी परत एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित. जास्त हलवायचे नाही आहेत, नाहीतर मग त्याच्यामध्ये भरलेला जो मसाला आहे वांग्यांमधला तो बाहेर निघतो. तर जराशी फक्त परतवून घेतलीत आणि परत झाकण ठेवून आपण 10 मिनटं होईल एवढं 10 मिनटं शिजवून घेऊया. तर 10 मिनटांनंतर बघा वांगी छान अशी शिजलेली आहेत आणि भाजी छान तयार झालेली आहे. तर आता आपली वांग्याचं भरलेली वांगी जी आहेत ती आपली छान अशी तयार झालेली आहेत. भाकरीसोबत किंवा चपातीसोबत आपण ही भाजी खाऊ शकतो. खूप छान आणि टेस्टी भाजी तयार होते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.